नंदुरबारमध्ये वसतिगृहात विद्यार्थ्यांना विषबाधा, 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा. शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. सांगोल्यात अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. 15 लाख रुपये किमतीचे 37,500 लिटर दूध नष्ट. अजिंक्य राणा खाजगी दूध संस्थेवर कारवाई. नाशिकमध्ये ठाकरे सेनेकडून रामरक्षा आणि महाआरतीचं आयोजन. अयोध्येतील राम मंदिरात दानचोरी प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. साताऱ्यात ठाकरे सेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, मनसेचं रामरक्षा आंदोलन. अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणी आंदोलन. महाबळेश्वर प्रतापगड मार्गाच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांचं अनोखं आंदोलन. मेटतळे ग्रामस्थांनी खड्ड्यांमध्ये झाडे लावून केला निषेध. ठाण्यात एफडीएची कारवाई. शिवानंद इमारतीमध्ये खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आउटलेट विरोधात नागरिकांची तक्रार. सडलेले दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड आणि इतर खाद्यपदार्थ साठवून ठेवण्यात आल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी. भिवंडी टीईटी पेपर फुटी प्रकरण. दोन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयाकडून 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सफाई विभागातील हातगाड्यांची अवस्था दयनीय. तुटलेल्या आणि जीर्ण झालेल्या हातगाड्यांमधून सफाई कर्मचाऱ्यांना कचरा गोळा करण्याची वेळ. मुंबई गोवा महामार्गावरील भेगा सिमेंट टाकून बुजवल्याचा प्रकार. कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह. पालघरमध्ये 4 दिवसांपूर्वी झालेल्या पूर परिस्थितीत मृतदेह छतावर घेऊन बसण्याची कुटुंबावर वेळ. वागसई ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या देवीपाडा येथील घटना. सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांवर उपचारासाठी सोलापुरातील प्रसिद्ध डॉक्टर वळसंकर हॉस्पिटलचा पुढाकार. शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश शिवटे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर वळसंकर हॉस्पिटलमध्ये उपचार. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरल्यानंतर शिरोळ परिसरातील नदीपात्रात जलपर्णीचं संकट. जलपर्णी पुलाला अडकून राहिल्याने रस्त्यावर जाड थर साचला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी बांधावरची शाळा उपक्रम. मुलांना शेतात नेऊन तरवा काढणे, लावणी करणे याची प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली. सांगलीत काँग्रेसकडून रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन. अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणी आंदोलन. सोलापूरमधील बार्शीच्या शैक्षणिक विकासासाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय. बार्शी शिक्षण मंडळ शाळा क्रमांक 21 मध्ये इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत सीबीएसई इंग्रजी माध्यम सुरू होणार. सांगलीच्या एसटी आगाराला नवीन 4 जिजाई बसेस. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते जिजाई बसेसचं लोकार्पण. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बोधगया दर्शन विशेष रेल्वे यात्रेला नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा. मुख्यमंत्री फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा. कोकणवासियांना मोठा दिलासा. गणेशोत्सवासाठी ठाणे रेल्वे स्थानकावर अतिरिक्त आरक्षण खिडकी सुरू. बुलढाण्यातील वनोपज तपासणी नाका निष्क्रिय असल्याचं चित्र. डोणगाव येथील वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह. बुलढाण्याच्या खामगाव ते कोंटी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीची बस फेरी कोरोना काळापासून बंद. बस फेरी पूर्ववत करण्याची मागणी. पंढरपूरच्या राजमाता जिजाऊ एसटी बसेसचं लोकार्पण. आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न. वाशिमच्या समृद्धी महामार्गावरील वनोजा इंटरचेंज परिसराला काटेरी झुडपांचा विळखा. झुडपांच्या फांद्या महामार्गावर येत असल्याने अपघाताचा धोका वाढला. स्विगी इन्स्टामार्ट आउटलेटमुळे इमारत परिसरात अस्वच्छता. ठाण्यातील नौपाडा परिसरात शिवानंद इमारतीतील प्रकार. परिसरात दुर्गंधी वाढल्याने स्थानिक नागरिकांचा संताप. ठाणे गोडबंदर रोडवर मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून खड्डे भरण्याचं काम. कामामुळे वाहतुकीत बंद. जळगावमध्ये पोलीस भरतीच्या मैदानासाठी विद्यार्थ्यांनी मंत्र्यांचा ताफा अडवल्यामुळे खळबळ. पोलीस भरतीच्या सरावासाठी मैदान उपलब्ध नसल्याने विद्यार्थी आक्रमक. ओसी नसलेल्या इमारतींना दिलासा. मुंबई महापालिकेच्या अभय योजनेला मंजुरी.
17 नोव्हेंबर 2016 पूर्वी बांधकाम परवानगी मिळालेल्या आणि 800 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिका असलेल्या सुमारे 3500 इमारतींना दिलासा. सोलापूर पासून जवळ असलेल्या होडगी स्टेशनवर स्टेशन मॅनेजरचं वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून शोले स्टाईल आंदोलन, टॉवरवर चढून संताप व्यक्त. रोहित पवारांकडून पार्थ पवारांच्या साखरपुड्याची पत्रिका शेअर. साखरपुड्यानिमित्ताने पार्थ पवार आणि कायनात धार यांना दिल्या शुभेच्छा. दोघांचा 29 जुलैला साखरपुडा. ठाणे जिल्हा बँकेवर महायुतीचं वर्चस्व काय? जिल्हा बँकेचं अध्यक्ष उपाध्यक्ष महायुतीकडे, अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेच्या ताब्यात. भाजपच्या अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रताप अडसड यांची वर्णी. भाजप तरुण पिढीला संधी देणारा पक्ष, आमदार प्रताप अडसड यांची प्रतिक्रिया. भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला, फरार हल्लेखोरांचा शोध सुरू. भिवंडीच्या खडवलीत धावत्या एसटी बसला भीषण आग, मात्र रिक्षा चालकाने वेळीच बस चालकाला सांगितल्याने प्रवाशांचे प्राण वाचले. नवी मुंबईतील उलवेमधील एका सोसायटीमध्ये लिफ्टचा अपघात. सुदैवानं लिफ्टमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच तिघे रहिवासी थांबल्याने जीवितहानी टळली. अभिनेता रोहित चंडेलवर पोक्सो अंतर्गत कारवाई. 16 वर्षीय मुलीचा छळ केल्याचा आरोप. घाटकोपर पोलिसांकडून रोहितला अटक. कोल्हापुरातील जुना कळंबा नाका साई मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर खड्ड्यामुळे भीषण अपघात. खड्ड्यात दुचाकी जोरात आदळल्याने चालकाचा ताबा सुटून पादचाऱ्याला धडक. अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू. भिवंडीत लूम कारखाना कोसळून दुर्घटना, 2 जण किरकोळ जखमी. अनाधिकृत आणि धोकादायक कारखाना नोटीस बजावणी सुरूच. महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. मलकापूर शहरातील 30 ते 40 विद्यार्थ्यांना मधमाशांचा चावा. आगशीव डोंगरावर बिया रोपण करताना मधमाशांचा हल्ला. बारामतीत लेंडीपट्टी पुलावर टिप्पर आणि ट्रकमध्ये बस अडकून अपघातात 2 प्रवासी जखमी. वसई विरार शहरातील पूर परिस्थितीची नागरिकांसह जनावरांनाही फटका. पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या 3 गायी मृतावस्थेत आढळल्या. वाशिम जिल्ह्यातील अनसिंगमध्ये धोकादायक स्थितीत वीज खांब कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप. गडचिरोलीतील मुलचेरा गावात अंत्योदय योजनेच्या नावाखाली फसवणूक. रेशन कार्डवर अंत्योदय कार्डचा शिक्का मारला, मात्र प्रत्यक्षात लाभ न मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. कोल्हापुरातील जयसिंगपूरमध्ये एका तरुणावर कोयत्याने हल्ला. हल्ल्यात सेंट्रिंग कामगार असलेला युवक गंभीर जखमी. वसई विरार शहरातील पूरस्थितीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी दुचाकी चोरी केल्याची घटना. चोरीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1990च्या दशकातील डॉन बाबा फर्जनच्या घरातून शस्त्रसाठा जप्त. घरात आढळले 6350 काडतूस. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुंडांची गर्दी. 160हून अधिक गुन्हेगारांना पोलिसांचा दणका. सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी एकत्रितपणे बोलावून घेतली ओळख परेड. लातूरच्या खंडापूरमधील अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण उत्सवातील देणगी अपहार प्रकरण. मुख्य आरोपी किशोर धोंडीराम जाधव उर्फ शिवणीकर अटकेत. लातूरमधील खरोळा गावात अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुषपणे मारहाण. वायर चोरीच्या संशयावरून मारहाण केल्याचा आरोप. धाराशिवमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. गोगलगायीने बाधित शेतीची तातडीने पंचनामे करण्याचे आदेश. लोकशाहीने गोगलगायमुळे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाल्याचे दाखवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जा. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यातील पेरण्या पूर्णत्वाकडे. अनुकूल पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे वेगाने केली पूर्ण. बीड जिल्ह्यात शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने कर्जमाफी निर्णयाचे फटाके फोडत स्वागत. मुख्यमंत्री फडणवीस, आमदार रोहित पवारांसह शेतकरी नेते रविकांत तुपकरांचेही आभार. व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली. फू कोक बेटाजवळ दुर्घटना. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.